होय काय लावलंय मला नाव आहे अय म्हणजे काय काय नाव आहे तुझे? नाव आहे मला अरे काय मग सांग नावानीच हाका मार. अय नाही म्हणायचं नीट बोलायचं घरामध्ये माणूस कोण आहे काय आहे? नावाने हाका मार नाही तर मी याव कोण आहे? याव करेन का? कोण आहे कोण कोण प्रतिष्ठित नाही व्यक्ती मी काय? कोण? गावात मानपान मला असतोय. प्रतिष्ठित म्हणता तर येतं का ते बघा पहिले काय म्हणावं लागत? प्रतिष्ठित म्हणजे व्यक्ती. सगळ्यात भारी माणूस मी आहे. हा कळलं दिसलं हिनं भारी. मारलंय रोबाप नाही आणायचा. ओ चला अरे मी Shining म्हणून नका सांभाळी अरे मी म्हणून राहिले नाही तुमच्या विचारही नसते रांजल्या चालले शायनिंग दाखवायला मला उपकार केले उपकारच केले मानून घ्या लोकांना बायका भेटणार अरे बाय का बेटा ना म्हणजे 2 लेकराच्या घेऊन येतात लोकांना नसते ना भेटत. अजून पोर लग्नाला आले तरी उद्या आणू शकतो. बघितलं तू माय नाद नको लागू. तुमच्या तोंडाला बघून कुणी यायचं बी नाही काय काय कळन तुला कळलं मला आले आहो. कोण नसतं येतो बघू कोण का नसतं? फालतूपणा नाही करायचं उगा तू काहीतरी काय माय अवताराव जाती काय? अवतारच कुठून नेते तुमचा नाही नाही नीट म्हणजे तुम्हाला काय काय बोलायचं पण नेमकं तुम्ही काऊन भांडण खाता सकाळ साड्या 2-3 टाइम तू तोंड जर खापराचं असतं तर आतापर्यंत कवट ठोवाय दिशी बार तरी फुटलं असतं अरे पुढे निघालं की काय मग चार पार आहे ना तुझ्या? दुसरं आहे का काय पण तुझ्या? मला आवाज द्यायचाच नाही ना खाजून आवाज आणायचंच नाही ना तिकडे झक मारायची आणि चालले होते तर काय शेजाऱ्या पाजाऱ्यांना देऊ काय आवाज? द्यायचं ते दिवशी वाटलं असं तर असं तुमचं लय लव त्या शेजाऱ्यांवर तर द्यायचं तिकडं आवाज त्यांना पण मला काय पडलं देऊ दे वाचून? मला काय माहिती काय पडले उद्या गावात इथं आहे ना भांडवल किती कमी घ्या हा ना शब्द गणित आडवं. हा त्यासाठी कवर. करून आणलंय कवर आपण खाऊन खाऊन झाले जाम. आपलं बघा दुसऱ्याचा विचार ना पुस नाही तेच म्हणलं काही आपलं विचारायला बघा गेलं की बांधणं काही विचारायला गेलं की बांधणं. हा विचारायची अरे गरज नाही नवरा ना. आणि बायको माहिती विचारायची गरजच नसती विचारायची गरजच नसती काय घेणं देणं नाही विचारायची विचारायचं म्हणजे काय आणि कोणाला विचारायचं विचारायचं म्हणजे? काय? काय विचारता मग अरे तुमचा घरातलं का रानातलं करायचं कोणी? करायचं तुम्ही आता तुमची दुसरी बायको आहे ना तिला घेऊन जा आणायची अजून थोबाड बघा हर्षद पहिली गेल्याशिवाय दुसरी कशी येईन? चालले मी काही घेणं नाही हा मला. तू जाती हा. असं चाललंय ना बरं, काय मी का जाऊ हा? का जाऊ काय संबंध माझा जायचा मग जायचं मग तुला नाही काम नाही करायचं. माझा संबंध काय आहे जायचं इथून कोण म्हणलं जा मग? आणि तुम्ही म्हणले आता मग तू काय म्हणली दुसऱ्या? मग तुम्ही म्हणले ना दुसरी आता आणायची एवढं मोठं घर असतं आणि दुसरं घर 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 इथं बांधता अरे येईन तुम्ही का? अशी गर्र बघतच हिंडत आहे साऱ्या गावात हा. आख्या लोक सांगा त्यात हम्म. घरांच्याच मागे नाही नाही मी उद्योगच दुसरे नाहीत मला गावातून लोकांची गरज बघतो. नाही गरज बघत हिंडतात तुम्ही मला नाद आहे घरांचा. हा ना कुणी कसं बांधलंय बाबा कसं हा. नाही. आपल्यापेक्षा कोणा सरस आहे कितीक का? भारी कितीक नाही हा. साऱ्यांची भारी दिसत असेल आपलं नसेल कुणी दिसत डिझाईन करतं कुणी काही करतं. आपलं साधं दिसत मला असेल ध्यान द्यावं लागत हा हा त्याचं तर आयुष्य चाललं बाबा पोर लागणार आलं ते नाही बघायचं आपला मुथूर ठोकायचं बघायचंय पहिले मग तू बघ ना मुस्लिम आहे ना तू बी हा, बघ ना. हा, हा. बांध मी हिंडते आता लोकांना विचारते पुरगी एक मापारला पुरगी एक मापारला दौंडीला पैसे ती गावात हा 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 देते ना सोपन साधं काय लय नाही, नाही, त्याला देते, देते. विचारायचं. तुम्ही काल टेन्शन घेतलं माय पोर लग्नाला आहे म्हणायचं हा ना 10-5 त्याला ती दौंडीवाल्याला हा देते देते दुसरं काय यायचंय तुला? तुम्ही काय कामाला चालले होते निघा तुम्ही तुमचं काम करून घ्या पा मग आपलं मी काही करीन. काय आवाज येत असं भावटा आणि आवाज देत चलत जा बघा आता उद्यापासून येतो ना आवाज ओय. यायला सुरू करीन गावापर्यंत. अय आणि अय करत येड्या माणसामध्ये हो दे तमाशा हो दे मोठे मोठे तमाशा? आताशी गणगवळण चालू आहे अजून हा. नाट्यापर्यंत जायचा खेळ. जमलंच काय मला फक्त असा सोडलाय तुम्ही मोकारच बरं आहे, तू मोकळाच. आणि तुम्ही ना बापाला दुसरं लग्न करायचंय तुला मोकळा सोडून अरे मीच करून फसलोय कशाला करीतो? दम लागतोय दुसरं लग्न जपन का हा तसं बी बा दम लागतोय दम चालतानी आता एवढं जपावलं दुसऱ्याला काय रोग आला जपाय मला. दम लागतंय म्हणते मला काम होत नाही रानातलं आणि दुसरं लग्न करायला निघाला माणूस अरे काय करतो काय मच बांध नाही पण तू बघतोय ना काय चाललंय हिचं? काय वाटलं? काय? शब्दागणी साडवं शब्दागणी साडवं कवर नाही नाही तुम्ही तुमचं लव्ह मॅरेज आहे ना मग तुम्ही भांडणं कसं काय करा नाही मला कुठं भेटत नव्हती बरी बाबा हिची संगत लव्ह मॅरेज झालं माझं. नाही नाही ती तुम्ही नाही म्हणलं ती भाजी किती होती मग मी भाजी त्या आणायला बाजीने तर सगळी शिजू जॅम झाली माई. आणि डोळा हाणला आणि मग तुम्ही मला लगेच- तेवढा डोळा आणला, आता आणला, मागात डोळा चाललाय आणला मला. मला. तुला काय सांगू योग डोळा आणला पण 17 डोळे बसवायची पाळी आली आतापर्यंत. गाम गाम होतोय बोलताना सुद्धा एवढं नको नको करती. तुम्हाला तर लय लोक म्हणले त्यावेळेस तुम्ही तर लय सारखाच येडा घालायचा बुलेट वर हा ना आमच्या घराच्या उमराला साल नाही ठेवली अरे साल. बुलेट नसती तर माझी दुसरी गाडी असती तर मोडून गेली असती. बुलेट घ्यावं लागली. हा, हा, आणि ते नाना तुम्हाला फार केळं ऐकू लागलं त्यांना तर ही काय मग आता तेव्हा वाटायचं बाबा चला काय वागला तुम्ही काय वागतो आता. तुम्हाला कळत होतं ही माणसं अशी ऐकणारी माणसं कशी असतात त्यांना काय घेण देण नाही कोणाचं
हा त्यांचं म्हणजे कसं असतं ते प्रत्येक माणसाला गिरायक म्हणून तसं तुम्हाला गिरायक म्हणून सांभाळलं तुम्हाला मग वाटलं आतापर्यंत मी गिरायकाची का गिरायकच राहिला तुम्ही अरे ही जमत नसतंय मी काही करू शकते काय करत काय दम नाही तुमच्यात दम नाही? अरे दम नाही तुमच्यात शायनिंग कळलं तुला दम चला तू घर सोडून बघ कोण काय संबंध हा. करायचा पांडा सांग हा मी सांगाय मग? जोडायची संबंधच येतो काय मी ना सांगाय पायदा झालोय मधी हा माझं कोणी ऐकू नका मग तुझ्यासाठी काय कष्ट कमी केले का मी नाही चांगलं झालं आणि मग मध्ये नको का तू ते चांगलं झालं पण एक काम करा आता तुम्ही भांडणं मिटवत आहे का कसं नाही नाही ही घर मोकळ करा मला काय मी बघतो पुढचं नियोजन चला करा. निघायचं अले, एक काम जात नसतो निघायचं काम करा बेकार बना गावानी भांडणं करू नका मग आता कशी करू हा? म्हणजे मला 4 लोक आहेत त्या शेजारची वाटलंच ते ना काठे घ्या कुराडी घ्या काय का हरकत नाही खरं ती चांगलं होईल म्हणजे रेटारिटी आणू का हा म्हणजे असं तुला बरं वाटत नाही ही म्हणजे कसं ही कोंबडा कोंबडीची बांधणं चालू वाटतं का तुला उपयोगच नाही त्याला मग याला काय लागत आहे हो, लगेच सुरुवात होते तुमची भांडण हे बघ ओय बाबा सांगितलं नादी लागायचं नाही ए, काय नादी लागायचं नाही माझ्याकडे पण बघा काय काय द्या ना त्या तुमच्याकडे तुझं बारीक आहे भांडण ना. बाय, डोकं मोडन हा मग मोडन द्या ना त्या मोडन हा हा तुला सांगतो नादी लागू नको नीट राहा गबस नाही द्या बाग एवढं एवढं येते. भ्या वाटतंय ना एवढं तुला भ्या काय वाटतंय काय? तू माया नाद लागत काय वाटतंय काय वाटतंय बाय बॉडीगार्ड जर इथं आला ना तर तो कार्यक्रम राहीन आज तुमचा बॉडी गार्ड नाग दाबला तर मरून जाते तुमचा बॉडी गार्ड तुला कळन तो काही कमी माणूस नको समजू दिसला बॉडी त्याने गार्ड आतापर्यंत 4 फाडलेला माणूस आहे मायामुळं मग? अगं बाबा खरं का काय अरे तुला तर किलो विकीन त्यो मला मग बर बर एक काम करता का मग काय करू? तुमचं बॉडी गार्ड बोलून आणता का इकडं त्याला हाका मारूस तर दम हाका मारूच दम त्यो काय होतं जरा कटाळा करतो एवढ्यात आहे ना त्याची भरणी बिरणी चालू आहे त्याच्या मागे नाही तर त्यो बाया सारल्या ना त्यांनी चला तुमचे काम बघा नाही का बरं तू आहे ना मोकारी काय बोंबलायचं नाही तुला सांगतो मी खरंच हाण ना खरंच हाणीन मी म्हणजे? इज्जत करते ना इज्जत राहा नीट सांगते हा बारणाचं तर लय ना कुणाला तुम्हालाच आहे हौदारा तुला घातल्याशिवाय नाही कळणार काय इथून कुठं घालिता काय नाही हा तुला आहे ना मला वाटतं सोडून दिलेलीच परवडन मला ए, चला हा? सोडायला चला तू अंगावर नको येऊ येते बांधणार येते हा मग हो चालते इथून चल चला तुम्ही निघायचं चालले गे चालले का घर माय बापाचं आहे माझ्या सासऱ्याच आहे तुझ्या सासऱ्याचं म्हणजे हा माझ्या माया नवऱ्याचं बापाचं आहे ती माझ्या नवऱ्याच आहे तुझ्या नवऱ्याचं हा. नवरा कुठून आणला तो सासऱ्याकडून सासऱ्याकडून हा. मग इथं राहायचं नाही तुम्ही तिथं राहायचं माझ्या बापाच्या घरात राहायचं नाही तुम्ही इथं राहायचं नाही येते म्हणजे माझ्याच घरात नाही राहायचं नाही तुम्ही तिथं राहायचं नाही तू बाहेर हो तुम्ही बाळा तुला सांगतो तशी नाही ऐकायची तू आता ना चला ना तुला यागळा पर्याय लाव काय नु एक काम करा ना आता लय झालंय तुमचं मला पण राहू वाटा तुमच्या जवळ मग घे ना गट्टच बोट हा त्याच्यामुळे मला हा, एकच नंबर हा, चालतंय घेऊ ती म्हणते ना काय आणि ती का असा खोकला जाण्यापेक्षा सुट टाकून वाट लावलेला बारा हा हा बरोबर बोलले करता येईल चल बरोबर आहे ऐकतो एकदम सूप टाकून हा बरोबर बोलले बरोबर बोलले हा मॅडम दम आहे, चला आहे ना हा आण कागदपत्र मी येतोच हा कागदपत्र घेऊन मी चल. पण येते हा. का घेऊन चला नानाला सांगावं लागेल ही गोष्ट जरा नाना कोण कोणाला ए नाना बोल ना कम बसलाय उपटीत बसलोय काय काय उपटाय ही झाड उपटी तो लावी तो अरे पर वाटोळ करून टाकलं ना त्या झाडाचं मा मी उपटीन बांधीन शेक काय करत ती हे बाबा तुला काय करायचं तुला ते कर मायाच माग माझा तुझं कारण बोल. तुझं कुठं बरं बोकांडी घेऊ पुन्हा तुला काय आलं आता काय फाशी आली अरे काय माया घरात कावा तो नीट बनणार हायवे काय आलं अरे ती बायको उठता बसता भांडती सारखी का पण काय कारण असेल? कारण काय तिला काय कारण तू लागत काहीतरी करीत असेल तेव्हा तिची भांडण ते अचानक कशी भांडण अशीच वाटत आम्हाला काय कारण नाही ते लागत. काय कुत्र बित्र आहे का धावलं का नाही चावलं नाही आज स्वतःच दान का चाललाय का? झालंय काय बरं? अरे एक वेळेला कुत्र सांभाळलेलं बरं बायकून नको बा आपल्याला नको मग काय नियोजन काय मग? ए मला मला काय म्हणायचंय मी ते मला आहे ना तिच्याकडून घटस्फोट घ्यायची काय बोलत होतो तू बाबा काय जाऊ दे मरत तिकडे पोरग आज आता घटस्फोट आणि मग काय खावा अवघड आहे बाबा. नाही नाही तिला म्हणलं मला घटस्फोट देऊन टाक जमा ती तिकडे ती काय म्हणली हा म्हणली चल घेऊन टाक म्हणली. घेऊन टाक मग काय मरोज काय लागत त्याला काय रे मी करतो बाकीच हा काय नाही विषय तिला ते कागद घेऊन जा तिला मग सही देऊन टाकली तुला यावं लागेल आणि काय माझ्या हातात देईन कशी मग तू तर म्हणली देते ती प्रेम देतो म्हणले ती पण काय लगेच काय काय देईन काय मग तो नियम सांग ना त्यांना कशी असते काय बर चल मग काय पैसे पण द्यावं लागते का तिला ते काय आलं तिच्या मान्य घेते मानले तिला हा कॉल तिला काय पैसे बेशी एक डझन केळं देऊ हा चट खाईन तपली हा तिकडे खाऊ दे अरे येत माय नको नको करून टाकली तिने फार हा मरू जा पोरग काय म्हणते पोरग म्हणलं देऊन टाक
घटस्फोट हा मला म्हणलं घे अरे पोरं आपल्या बाजूने आहे. मग जाऊ दे ना, मग घटस्फोट नको देऊ, मग तिला कोर्टात जाऊन पोरग देईन साक्षा. तसं करायचं हा नको नको इथंच की मीटिंग कुठं कोर्टन कचेरी करायला लावतो मला आलंय सोयला तर मग घ्यायचं आता काय इथंच. करायचं, बोलून घ्यायचं तिला बोलून घेऊ का का आपण जायचं तिच्या आपू तूच चल बया, म्हणजे लय आवड आहे. घरी चल तू जर सविस्तर बोलायचं हे म्हणे तुम्हाला घटस्फोट लागत होता हा म्हणली की लगेच तोच लगेच कागदपत्र दाखव तिथे लगेच मोकळा खेळ असं कसं जमल रे? बघतो मी काय करतो हिला वाट लागतो पोराचं लग्न एक काम कर ना, तो तिच्या बहिणीला आणि त्याला बोलून घे ना. त्यांना बोलू काय हा बहिणीला साडूला फोन कर. व्हायला खरंच जमंगड हा मग त्याला म्हणा, ते असं म्हणते बहिणीला साडूला फोन कर, मग मग घटस्फोट इथूनच लावू का तिथे गेल्यावर? इथूनच लाव ना. हा, हा. काय म्हणते ते, काय लावतो ना साडूला फोन हा, लाव साडूला फोन. हॅलो साडू अहो ती मिळून काय म्हणती घटस्फोट लागतोय तिला येता का तुम्ही घरी बायकोला घेऊन ये म्हणा. आणि तुमच्या बायकोला बी घेऊन या हा लय नका टाइम लावू या बर 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 येतय साडू बिन तू मिळून आता एक काम कर, तू पुढे होय, तुम्ही मागून येता त्यांना येऊन दे, मी आलोच मिटायला मग लगेच. हा जमन तवर मी भांडणं काढतो हा, भांडणं काढतो, मग मग आता तुझ्याकडे म्हणजे- चुकी आहे काय? ती काढी ती बरोबर ती घरी जाऊस तर जमकी सुरदान का तू मागून बघ फक्त बरं चालतं, हा. तुझा पुढे मी आलो. घरात पाय केलं की भांडण सुरू नाही, नाही, सुरूच वाईट करायचं. टाकलो पाचर झाली माही पा इकडे कुठं चालला, इकडे धरायचो. ही सुधारत नाही यंदा मला. इकडे बिथाडाकडे मला वाटलं इकून टाकून मग जावं काय नु. काय मोकार कुठं नाही बाबा आणि आलोच मी, चल आणि कटाळ नको करू याला लगेच चालतो मी ना साडून. नाही तर तू ही परत ती झाडू पटन लावून ही नको कुठं वाढू इथं साडून ते आले की मी आलो. हा लवकर ये लगेच आलो लगेच. दादाला फोनच लावते, दादाला सांगते. हॅलो हा बोल बाई. कुठे आहे दादा? घरीची अरे मला इथं नाही राहायचं, मला यायचंय तिकडं. कार ह्यो माणूस मला सोडचिठ्ठी मागू राहिलाय. अरे लका तुमचं बरं म्हातार पण झालं ना, आता पोराचं लग्न करायचं का तुम्हाला सोड चिठ्ठी घ्यायची? नाही मला सोडचिठ्ठी घ्यायची, मला ह्या माणसापाशी राहायचंच नाही. अरे असं असतं पुढे जायची तेव्हा. असंच असतं, मला ह्या माणसापाशी राहायचं नाही. तू ये आधी सोडचिठ्ठीचं काय म्हणतात ते सोडचिठ्ठीचं करून घेऊ आणि मला त्या संग यायचं घरी. अरे सोड चिठ्ठी म्हणतो कळतं, काडी मोड करायची म्हणतो दाजी. ती काडी मोड करू नाही तर काही करू, मला ह्या माणसापाशी मलाच नाही राहायचं पहिली गोष्ट. मग आता कुठं राहती मग? हा रात्रंदिवस माझ्या संग भांडतोय. मग कुठं राहती मग आता? मी तुझ्या संग येणार आहे. माझ्या संग हा तिथं माझीच पंचायत बाबा. मग तुझी भाऊ तरी कोणची शिनी आहे? मला माहित नाही, मला 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 कळून व्हायची मला ह्या माणसाकडून घ्यायचं. नाही जाऊ दे, घ्यायचं मला ह्या माणसाकडून सोडचिठ्ठी. आता लय झालंय माणसाचं, मी आतापर्यंत ऐकत आले, आता ऐकायचं नाही मला. बाद झालं. अरे तायडे ऐकत जा काही गोष्टी. नाही मला नाही ऐकायचं. राधा तू येणार आहे की इकडं? यायला येतो मी, पण जरा आपण एक पाऊल माग घ्यावा. काय नाही मी नाही घेणार एक पाऊल माग. म्हणलं असं रागात का लगेच थोडी चिठ्ठीच घ्यायला नाही काय? नाही मला पाहिजे नसते त्या माणसाकडून आता सोडचिठ्ठी. आता मला नाही माहिती. तू बी एडीच झाली बरं राजीवानी पार. हा मी एडीच झाले, मला सोडचिठ्ठी पाहिजे. इथं ये म्हणजे ये लवकर. आणि पांडाचं काय म्हणणं आहे? ते पांडा तिकडं ते जाईल त्याच्या बापाच्या माग, मला त्याचं काही घेणं नाही. बापाच्या माग म्हणलं ती बापाची बाजू घेणार. मला नाही घेणं देणं त्या पांड्याचं. मला यायचं तिकडं, मला घेऊन चल. आईला उद्योगच आहे. ये लवकर. काय लवकर यायला का तू काय ऐकायलाच तयार नाही. कसं मी यायला येतो पण ही सोड चिठ्ठी नेहन काय बोध शिरलं तेवढा की दादा? तसंच बुक शिरले माझ्या डोक्यात. मला नाही माहिती, लवकर ये. बर येतो. किती वेळ लागन यायला? मला यायला होय आलोय का अर्धा तासात. अर्धा तासात होय. बरं चालतंय, ठेवू का मग? काय ठेवू का कोणाला फोन लावला होता? कुणाला लावीन मी? तुम्हाला काय करायचं? लावायची काय मी कुणाला पण फोन लावीन, तुम्हाला करायचं काय? आणि तो काय करीन माय येऊन बघा ना ती मी माझं काय करायचं ते. गपची फोन लावी ती गपची फोन लावते म्हणजे मी काय तुम्हाला भेटे काय? आणि घे बोलून. हा मी काय भेटतो काय? नाही मी पण तुम्हाला काय भेटे काय मग? आणि तुला नाही वाटलं काय राहायचं भेटतं? मला बी. कसं बी तुमच्या पैसे राहायचं अन्न करो राहायचंच नाहीये. किती हातरून पांघरून मला मी याच्यात झोपल. हा बिंदत हा. काही घेणं देणं नाही मी मला. भेटतोय समजलं? तेव्हा, एवढं मी गरज पण नाही नाही देत, केली मी पण मला. नाही देत. ए बाबा तुमच्या डोक्याला डोकंच नाही लावायचं मला. डोकंच तुला कुठे आहे? भावाला फोन लावी दुनियाला लावी ती. मी घेतो माणूस बोलून लगेच आता येतोय त्यो बी. हिला सोड चिठ्ठीत देतो आता. सुट्टी नाही देणार तुला. काय बघ ती बाहेरून तिकून. तुला वाटलं काय कमी बिमी काय? मी आज सोड चिठ्ठीच घेत असतो, सोडीत नाही तुला. मुर्दा बसावा तुमच्यावर धडींदार माणसा. यार
काय ताण लावलेला का तो त्या माणसाने मला वैताग दिला दादा, मला यायचं मला नाही. हा. चल हातून मुतून टाकून झोपल्यात या बाहेर या सरमडी काय झालं नेमकं विचार त्याला काय झालंय तळींदर माणसाला, मला नाही त्याच्यापाशी. तू आला का बघितलं का किती भारी असा बोलतोय. असा वळण का हिला हा ना. काय केलं आता इतके दिवस राहिले आता काय वळणार तू झाला सरमाड्या ही टारमाळ घेऊन जा काय नको बाई इथं मला लागत नाही तरमाळ तोट्या, तुम्ही दाजी. तरमाळ तोटे. बहिणीकडे बघून माझ्याकडे बघून ना लय तुम्ही लय बारीक आहेत आमच्या दोघांपुढे हाय हा. हे बाबा हो पाया पडतो माया काय नाव लागू नका तू बिनदास तुपली घेऊन जा सोड चिठ्ठी घेतली सुद्धा ए यार थांब ना तू शांत बस अरे मी द्यायला तयार आहे ना घे बाबा सोड चिठ्ठी नाही घेणार, घर पण नावावर करून घेणार आहे. हा गर्गी मग काय दिसते मोकर सोडून जाऊ दे मोकळीच हा येतानी काय ती काय भरून आली होती काय काय तिकून जाईल ना मोकळी जाईल ना. इस्टेट हे नको हिस्सा नको केला. हा, मोकळी जाईल ना बरी. हिस्सा काय असं तिला मग मला पोरग येईन बरोबर मग पोरगं तुम्हाला एकट्यालाच तिची काय झालं सोय माझंच आहे पोर काय एकट्याला- तुमचंच आहे, मग? ठेवलेलं गावातल्या लोकांचं आहे. हा. ते एकट्याला झालं का तुम्हाला? मग काय तुला एकटील झालं काय तुम्हालाच झालंय ते. अहो पण मी म्हणतो ती पोरात जाऊन द्या कसं बी बहीण तुमच्याकडे राहीन पण तिची काय सोय ती कुठं राहील ती राहू देतो तिकडे निघ घरी माझं काय नाही हा. समजा मला नाही सांग मला लागत नाही ती मला बी नाही लागत हा माणूस. अजिबात नाही ठरलेलं आहे तू मोकार काय बाकीच पंचायती आण नको त्या साया घे आणि वय जायचं. आहे का तुमचं रावदाजी करायचं आता अरे आता तर वयात आलोय ताईला पोरग आलंय पोरग तुम्ही नाही पोराचं बघा तुम्ही काय करायची काय करायचं म्हणजे पोराला काय करतो पोराचं लग्न कर हिला जातोय घेऊ मी हो माया साया कुठं कुठं लागत ते तुम्हाला मी देतो पहिलं घटस्फोटाचं बघ आता ती जमीन नावाची करून द्यावं लागेल जमीनच कुठे आहे मला नावची करून द्यायला काय देतोय नावची करून मला नको तुमची जमीन बिमीन, मला ते घर नावावर करून घ्यायचं. बरं घर तर घर बी मला एकच आहे त्याच्यातलं काय देणार हिला सगळं द्यायचं मग मला. पार्टिशन करून रा म्हणावं याच्यात पण हा पार्टिशन मग तुम्ही तर मग पकडा तुमच्याला करायचा संबंधच येतो काय मग राहूचं नको ना तुला कोण म्हणलंय रा पण घर नावावर करून द्यायचं माझ्या. म्हणजे मग एकच खोलीन तुझं नाव करून द्यायला भाव वाटेल काय मी. घराची काय किंमत होईल त्याचे तेवढे पैसे देऊन टाका हा पैसे असल्या वेळेला काय सोडून दिले असते मी म्हणजे एवढी जेवाली काय हा मला नकोच बाबा हो, मला ना तू बाकी सांगूच नको बाबा काही मला अहो नको. 4 दिवस द्या नाही परत तुकडे घाला माग होता नाही, नाही, मी- मागावं लागेल कटोरा घेऊन मी द्या नियोजन माझ्या करतो घरी. जायचं नाही. मामा अभिनंदन कसं काय लग्न करून आलो अरे वा 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 एकच नंबर हे याला म्हणतात पोऱ्या मग ए, यार, तुझी डोक्यात साथ आहे, हा. कोण आहे ती? आता घ्या तुमच्या काय नको काळजी करू नको का आता तर सोय झाली जायची. करसा आहे आता हा, लग्न आज करून. तिचं लग्न झालेलं आहे. काय मला काय करायची व्हायला झालं आता तर केलंय. त्यांनी तर तुझं आता आज लग्न झालेलं आहे, मला माहितीये. मग भाऊ दे ना काय तिला पोरं सोडून झालेत का काय तेव्हा? तुला काय माहिती दोन पोरं आहेत तिला. असू दे तू सांभाळील ती खाल्ल्या गावात राहिलंय, मला माहिती आहे. आमची भाकरीची सोय झाली आम्हाला काय नको काय नको आम्हाला पोरं येऊन दे 2-4 असू दे 2 काय यार, म्हणते पोरं 4 असू दे. जमीन चल. आहे बाजूला का काय वाटू दे काका माफ ठेवा मामा माफ आणा हा मापाच मी आणू का जाऊन आता ती कस काय आणि माफ ठेवा जा आईला थांब आधी सह्या होऊ दे ही मोकार नेईन घरातून काही हा कोण? काय कसल्या आता तुमच्या घरात आहे का काय चिनपाट्या तिथं? तुझ्या बापाने दिलेच नाही बरं, माप आणते. मापा माझी आई ना एकच नंबर आहे सारखं बाजूला. हा, बाजूला. हा. अरे घासले आणून ठेवलं काय ती काय नाही अडचण ढकल जाऊ तिकडे जरा हा विषय का जा तुम्ही आता गेला तू ह्यापेक्षा डेंजर दिसते मी पावांड्या मी इकडचं बघतो तू काय काळजी करू नको साधारण. काय? करा ना तुला सह्या करतो पाहिल्या कसं काय चांगली ना अरे काय साधारण काय 2 लेकराची आई घेऊन आलाय. मला काय अडचण नाही होय 4 असू दे. मामा तुला काय काय घटस्फोट अडचण घ्यायची नाही. ना ऐ, तुला घटस्फोट घ्यायची ना त्यांच्याशी काय घेणं नाही तू आता हा काय घेणं राहिले तिने 4 आणू दे त्यांनी मी आहे ना घ्या ठीक आहे, मला नाही तर माझा जा. त्यांचा काही संबंध नाही. हा, ठीक आहे. मी नुसता पोरं सांभाळायला राहीन हा दरवर्षी त्याला काय आहे? हा, एक नंबर दरवर्षी. ही 2-4 अजून 2-4 होते पांड्या दरवर्षी बघा ये कसं संसार हा. चालू म्हणजे दरवर्षी एक जण काढत आम्ही. बघ अंगणवाडीची तयारी किती राम 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 माहिती का हा बघा बघायला आले का? पटकन पटांगणा लिहू का हा नाही तुमचं झालं मीच केलं ना आता काय दुसरं मला काय सांगत मग घे मग कर कसं आहे नाही आता साहेब कसं आहे? आम्ही तू बाकीचं कोणी काही करू दे. तुला करायचीच काय फक्त तू सह्या कर हो साहेब घ्या आम्ही घटस्फोट बी घेणार आणि ज्याचं लग्न नाही होत त्याला घटस्फोट बी देणार हा, अशी गंमत आहे दोन्ही काम त्यामुळे चला तुम्ही चला फटके हा, चला, time. चला कर ए साहेब. बाबा, कुठे जा? सईला चल मला नाही यायचं सही. येते ना आता मला कोर्टात जायची रमा मग उशीर झाला बरं चला जा ना तुम्ही, कोण आहे? एवढी सही करा काय संबंध ना सही करायचा? जाऊ झाला तिकडे द्या सह्या. कर ना आता. कोण लागत होता ऐकत झाला का तू कर ए, आता सकाळी म्हणली होती ना सह्या करते हा बापा बरं तिथे तुम्ही करा हा माझी घ्या
म्हणजे जा आपण कसं काय ते notice टाकून- दाजी ऐकत जरा. हा, नाही, असू दे नाही, काय ते तुमचं notice कोण? टाकून देऊन द्यायला घटस्फोट देत नाही आम्ही रेकॉर्डिंग केलंय ते हा. कोर्टात चक्रा मार मारा मग सही, तू. सही मारा. सह्या करा पटापटा. तुमची सही. अहो घटस्फोट मग थिटा कसं काय व्हायचं म्हणजे तू काय जाणार नाही काय मी हे घर सोडून जाते येते आणि आता म्हणली मला घटस्फोट घ्यायची आता हे घर नाहीये हे घर बी मी यांच्या नावचं केलं मागाशी घर नाही राहिलं यांनी सह्या दिल्या तिथं आणि माझं मी नाही आता हिच्या नावात गेलं. आणि हिच्या नावा केलं डायरेक्ट याला नको आता झोपायला तुम्ही कवर झोपाता यांना का हा आता तुम्ही बाहेर मी बाहेर झोपन हा तुम्ही बाहेर झोप माझा एकट्याचा प्रश्न आहे ए, कर साया साया कर साया कर ओय मामा, हिला घेऊन जा. हिला घेऊन माझं मी कोण नेऊ माझ्या घरी पिसो का माझ्या बायकोनी हे लक्षात बांधलं. तुम्ही सांभाळा ना सांभाळ जा. हा, सांभाळ. सांभाळ इतके सांभाळ दिवस यांच्या घरात होते, यांना का थोडं कमी ताप ते दिला तुम्ही का? काय कारण ते सांभाळायचं आता काय विषय आम्ही सांभाळ कुठं घटस्फोट झाला नाही, झालं नाही, पण आता काय झालं नाही ना तर. आता. आता आम्ही कोण कोर्टात तयार? भांडणार हा ठीक आहे ती पण नाही आम्ही भांडणार ना आता मला नसतं. हे बघा कोर्टात गेलं मुलांनी जर सांगितलं ना माझी आई माझ्या बापाला रोज मारती घटस्फोट मागती तर कोर्ट माझ्या बाजूने नाही, निकाल आणखी या. तिथेच बाजू घेणार आहे. त्यामुळे यांचा विषय संपलाय तसा बी नाही सही केली तरी बी. हा. तुम्ही ना घेऊन जा हा, जा, जा. यांना आणि नसेल येत ना जाऊ दे ए नसेल येत तर यांना गोठ्यात ठेवा पलीकडे बरं, नाही, काय नाही, घेऊन जा. पलीकडच्या गोट्यात राहीन का हा. ती राशीन का गोट्यात मी नाही राहणार. आणि हो ही सांगन तसं काम करायचं. हा दररोज सकाळची धुणे भांड चहा बी सगळं तो करायचं ते फक्त बसणार बघ कुठं हात गुतावलेत बघ नोकरीला ते अहो, नोकरीला ते काय- वीस. काय- आणि- बरं का माझ्या बापाचं बी लग्न करून देईन आता यांच्याकडे एक पाहुणी नाही माझ्याकडे आहे ना आहे मग आई अहो, लई स्थळं माझ्याकडे विषय नाही राहिला आपला मग पांड्या आणि पांड्याला भाऊ पण एक हा. पोरगा भारी आहे थोडा एक 9-10 वर्षाचा पोर आहे काय अडचण आहे का तुम्हाला काय नाही काय नाही अहो द्या काय असू द्या. हा. नाही नाही, तिच्या नाव 60 लाख येते तिच्याच काय हा. अहो कावा घेऊन ये मग काय टेन्शन काय अडचण नाही आहे की नाही? फक्त काय म्हणतात आता काय आता का तोंड कमी झालंय तू आता हिच्या नाव 80 लाख येते हा आणि तिच्या 60 लाख येत मग तुम्हाला 60 लाखवाली हिला 80 लाखवाली अडचण राहिली का काही विषय नाही राहिला बाई तुम्ही जा ना आता काय ही ही बेकारी गेलेली बरी नाही नाही जा. गप ना आमची फी द्यावा लागेल ना तसं उलट हा. नाही नाही उलट नाही होते का बाई बाबा येते बरोबर आहे ए, आता नाही जमणार आहे बाबा. तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही जा. आधीच जरा अशी प्रेम तुम्ही या. काय आली दिवस आले ते बघा सांगा. जर तुम्हाला बायकोचं ऐकायचं असेल तर तुम्ही बी जा सांगा सांगा, बरं. तुम्ही जा. ए, बघ ए, तसं तू सगळ्याच्या सह्या झाल्या तुझं काही कारण माझ्या विषयीत नाही प्रॉपर्टीत नाही घरात नाही दारात नाही आता तुम्ही दोघं बी ना मेवणे तिथं जाऊन राहा तिथं सालाने कुठेतरी काम सांभाळतो करा. नाही ते सालान ठेवून तुमचे हातपाय मोडले काय इटभट्टी इथं तुम्हाला ते सपरात जागा देतो बरं राहायला आणि शेजारची इट भट्टी ठेवा ना पाहुणे जमून काय अडचण नाही. वाटलं इट भट्टी वाला दोघं झाला चिपळूण हा. तापशील. चिपळूण कालीन आणि इटा मोहीन हा, दिवस अहो, आता लागतो तर रात्री. रात्री करायची तयारी जाऊ द्या. मी पांड्या घाबरू नको मी नाही घाबरत. मी तुला भाव घेऊन येतो इटभट्टीवर परत आपण आज संबंधच नाही राहिला तुम्ही इट भट्टी झोपडपट्टी टाकून राहायची इकडे यायचं काही संबंधच नाही राहिला हिसा काय घेतलं माहिती आहे? काय आहे? मी लग्न लावून दिलं या पुरीचं उद्याचं वाटोळ नाही होऊन तुझ्या प्रॉपर्टी सगळे सह्या घेतल्या घटस्फोटाचे नाही घेतले हा. तसं केलं काय हो सगळं तयार करून आणि आणलं. मी काय नाही घेतो मी आता बालाजीचा घंटा नाही सगळ्या साया काय दिलेत मी एकच सही याचा सही वर सगळं होते सगळे पेपर येत आणि पेपर तुला घरापासून थांबा थांबा माझ्या मामाला किती आनंद झालाय. मी राजू थिटे राहणार ते आपल्या तिथंच वाडीचेच. हा म्हणून मी माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावे करीत असून माझी आज कसल्याही प्रकारची हरकत नाही इथून पुढे या प्रॉपर्टीमध्ये माझा कसलाही अधिकार राहणार नाही माझ्या मुलांनी लग्न केलं असून त्या मुलीला मी माझी प्रॉपर्टी दान करत आहे त्यामुळं मी आणि माझी बायको कसल्याच प्रकारचा याच्या प्रॉपर्टीवर अधिकार राहिलेला नाही तुम्हाला मी लिहायला काय लावलं होतं लिहून देतो तुमचे मला कल्याण लागलो होतं म्हणजे घटस्फोटाचं होतं का प्रॉपर्टीचं होतं ही? तुझ्या पोराला 1.5 लाख दिले मला तो रुपया दिला का? मी अरे फक्त तुमचं घटस्फोट. सारखं हे वकिलांचं बांधलं कामच कांद्या. तसं असतं तुम्ही घटस्फोट घेतल्यावर काय भीक मागायची काय त्याच्यामुळे आता तुम्ही दोघं जण काढायला बाहेर ए निघा चला निघा इथून. ए, चला इट बच्ची अरे यार काय उद्या वाढून ठेवलाय तुम्हाला नका करू म्हणत होतो. चल बाहेर चला. रोज तमाशा आहे, रोज बांधलं इथं, काय डोक्याला शिली पांडा काय अडचण आली ना मला कधी फोन कर हा, मी आहे तुझ्या पाठीची कधी बी त्यांना आहे ना जरा दोघं बी सारखीच असं काही कमी कोण नाही त्यांच्यात माघार गेला कोणी तयार नाही जेव्हा इटभट्टी चालेल महिनाभर काम करतात मग कळलं त्यांना भाड्याची आळत येतात
तुम्हाला सांगतो, बरेच वेळा झाले की आलो तू आणि- पांड्या आहे अरे एक काम कर ना. पांड्या नाही, पांडा शेट पांडा शेट पांडा म्हणता काय मला? अरे बापाला असं हाकून द्या. तिला जाऊ दे मी राहतो. कोण बा- अरे वैशाली म्हणतो तुला मला जाऊन ही- मी राहतो, तू सगळं काय माझं करायचं? ही. अरे पण वाघ आला तर मग तरी मी आपला बाहेर झोपतो तुम्ही घरात झोपा. वाघापुढं टरटर हागणीच्या पुढं वाघ. तो बिबट्या कुठं सोडा? काय तुम्हाला? नाही जाऊ दे आता तिला म्हणलं तू मी तिला फसून आलोय पांड्या मला काय लावू नको. पाणी लावून तुम्ही जा. आता तो विषय close झाला. काय नाही होत कस काय मग तू दाजी, काय कर? मी इथं झोपत जाईन पांड्या. निघा मग, दाजी. काढा बाहेर. ओ दाजी या. चला पुढल्या गाडीने मी मागून आलो ए, कुठल्या तुम्ही- याचं तोंड आहे ना केळाने हाणारी. अरे ऐक ना हिला घे. काय? जाऊ. अरे आता चुकलं ना यायला पण मी सगळं अरे बदलून रोज लाख बंद देणार. करीत आहे तुम्ही. आधी काय मी फोनवर तुला सांगतो जीव तुटून सांगत होतो ना. अजून माहित दुसऱ्या गावातली जमीन तशी शिल्लक आहे. जा मग तिकडे जाऊ. हा. पाणी नाही काय नाही अरे पांड्या कुसाळ आहेत, कुसाळ. मी तिथं काही करू शकतो केळं बी नाही. कुसाळ आहेत, तिथं केळं बी नाही. पप्पायचा भाग करू शकतो. पप्पायचा भाग? मग? मला ऐक काय काय काय? 2 लाख देतो आम्ही बदलते. कोणचं? म्हणजे ना, 2 जमणार लाख नाही. द्या. आता कसं काय बदल बदलन साहेब नाही, बदलितो मी, पैसे. मग. 2 लाख ऐका, देते. 2 लाखात कसं काय करायचं? आम्ही गो खाणारे माणसं आहेत, आमचं काय नाही. 2.5 लाख रुपये घे 2.5. हा, संपलं. चला तुम्हाला होय चला तू टाकून गो आणि पांड्या रा निघा निघा राय चल तू रा ए, ना ना इकडे या 2 मिनिटं. 5 लाख देतो. तुम्ही काय याला घेऊ नका. ए, मला याची उशीर झाला. 5 झाले 5. नाही आता होत टाइम मला. नाही राहिला अजिबात. आता होत नाही म्हणा. आता तुम्ही घरात जा. हा. बाकीचं बघू तुम्ही. चालतंय. ओके लाव गाडी. जाऊ मग आता मी या पांडा मामा. कडी लावून घ्या. कडी लावून घ्या. कडी लावाच लागत नाही. हा, कडी लावून घ्या. नानाला कसं मी तुम्हाला दिलंय ना. ऐकलं का? अरे पांड्या याच्या यांनी का कडी लावली काय असून यार काय करतोय काय झालंय? काय करीत होते करा तुम्ही डिस्टर्ब करू नका मला. अरे पांड्या 5 लाख देऊन चुना लावला तुम्हाला. पांड्या मी दारात बसतो ओरखल्यावर सांग हे पांड्या आवाज तर माझा राहून चालता यार. लावून घेतलंय तुम्ही कसं समुद्राला चला कुठं आपलं चला तिकडे ईद भेटली. तुमच्याकडं हा मग काय करणार? अरे पांड्या वगैरे झाला का तिथं पुढे या मागं, तुझ्या मागं. अरे म्हाताऱ्या जा तू अरे ओरखलं का नाही पांड्या तुझ्या वेळेस काही कोण असं का सारखं दारात बसून होतं काय जा की तुमच्या आईला ती आतून खोळतोय जा लवकर जा सुखाने जगू दे आम्हाला चला जाऊ आता मेवण्याकडे काय करा चला आता काय हात डोक्याला हात लावून करता म्हणलं तू गेली पुढे हायला जाणार आहे पुढे जाऊन. पोर दरवाजे सुद्धा उघडी ना आता कशाला उघडून ते तुमची गरजच नाही राहिली तुम्ही नीट वागले नाही आधी हे दिवस काय आले तुमच्यावर ही नाही वागली तुम्ही तशीच आणि ती तशीच कोणाला दोघांना नाव ठेवायला मरणाचं लागलं? खाडबाड वाजित घरात भांडी काय काय खाडबाड? आदाळी त्यात का काय कोणाच टाबा कालून मिलून करीत असते काय माहिती सापडत पण नाही मस्त त्याला. हाका मारले पण नाही उघडलं नाही मला माहिती ना उघडणार नाही. आता मग काय नाही उघडीतोय तो चला ना काय मला तुमच्या तिकडे काय? थांबायची परत आता बघायचं काय उघडत चला आता चालू आहे तर जाऊ तुमच्याकडे काय आता हो, तिथे जाऊ का मी? का म्हणून जातो ना मी. काम झालं. बरंच काय मिळलं सारं वाटोळं केलं. आम्ही का तुझ्या नवऱ्या सहाय केलं माय काय चुक ती काय घरी आलते काय तुमच्या घ्या घटस्फोट बनवून 50,000 घ्या म्हणून तेवढं घटस्फोट देऊ. आणि तुला घटस्फोट लागत होता तुम्ही हा. घ्यायला पाहिजे होतं पण घटस्फोट पुढे दिली यायला आता जाणार होता. कसं तू दुसरी बाईक पिली असती तू दुसरा नवरा केला असता अडचण नव्हती ना तुम्हाला हम्म आता काय आता भावाच्या डोक्याला ताण झाला ना नाही तसं काय नाही नाही मग त्याला कामाला लावणार माझ्या काय तसं माझ्या जातं भावाने चपली दी लावलंय. मला नाही कधी काम नाही ना लावणार. मग काय आरामशीर मला नाही लावणार त्यांना लावीन पण मला नाही लावणार. मी नसतो जात मी येईन पळून माघारी पळून कुठे येशील कुठे जाय मी आपल्या त्या वावरात जाईन ही झालं सगळं संपलंय ती बी वावर नावची करून. हा तो घंटा देतोय त्याला मी अरे तुझं टोटल प्रॉपर्टी त्याच्या नावची झाली त्याला ती माही अस्तित्वात नाही दुसऱ्या गावात अहो अस्तित्वात नाही सगळी झाली याला काय असं होतच नाही मला तेवढी कळतच नाही का एकच नाव असतं सगळीकडे आधार कार्ड टाकलं ना आधार सगळंच कार्ड निघत टाकलं तर सगळं लिंकिंग होतं तुमचं फक्त 9 दिवस आहे घ्यायचे राहिले होते बाकी सगळ्या कालच आहे दिले तर link लावलं. आता काय राहिलो तू बरं केलं तू बरं पांढरा तुमच्याकडे आलो सगळं केलं तो मला माहिती का मी घटस्फोटाचे करीत होतो मला काय माहिती इकडे मग काय चाललं होतं? मारली खुटी वेगळीच मायात अन आता झाल्या सया बरं तुम्ही आता ते ना 8 पाच आणि निघा तुम्ही. काय आठ पाय त्यांनी घेतलं घर लावून कप हाय ह्या कपड्यावर जावं लागेल जरा सांगतो येईन तुम्ही नंतर या बर आहे की नाही हम्म. 4-6 महिन्यांनी या हा नाही वर्षभराने आणि घटस्फोटात जर गरज लागली तर मला बोल हा हा यांना बोला मग करू, हाय, पैसे बिशे आई काम महिनाभर काम करा कारण हा. घटस्फोटात पैसे लागत हा पैसे लागणारच आहेत. काम बिम करा चांगले जाऊ ठेवू मग. बरं झालं इथं भेटले आता वर नका भेटू
हा या चांगली मारली खोलून तुम्ही जा वहिनी साहेब हो निघा हा ओके ओके घटस्फोट घेतली आणि ठोकून घ्या मग काय हम्म. आता आम्हाला ते हे होतं चला आता हा चला